नमस्कार मित्रांनो, डॉक्टर ढोले सिंपल आयुर्वेदामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अष्टांग हृदयामधील वाग्भटकृत चतुर्विंशतोमो अध्याय 24 पाहणार आहोत. हा अध्याय तर्पण पुटपाक विधी म्हणून आचार्यांनी वर्णन केलेला आहे. तर याच्या बाबतीत आपण वर्णन पाहणार आहोत. तर्पण पुटपाक हा नेत्रशी रिलेटेड अध्याय आहे. नेत्रावर केले जाणारे जे कर्म आहेत तर त्यापैकी एक तर्पण आणि एक पुटपाक. तर्पणानंतरचा येणारा पुटपाक हा विधी आहे. नेत्र हा पंच ज्ञानेंद्रियापैकी एक असणारा अवयव, एक असलेलं ज्ञानेंद्रिय. तर असं सांगितलेलं आहे, दर्शन हे त्यामधून ज्ञान होणार आहे. जे पंचतन्मात्रा सांगितलेलं शब्द स्पर्श रूप रस गंध, तर त्या पंचतन्मात्रांपैकी रूप याचं ज्ञान नेत्राद्वारे होतं. आणि या नेत्रावर अनेक जे चिकित्सा उपक्रम केले जातात तर त्यापैकीच एक तर्पण आणि पुटपाक होय. तर याच्यामध्ये करत असताना आजच्या काळामध्ये याची गरज काय, तर आजच्या काळामध्ये बरेचसे ऑनलाईन कामं केले जातात. लॅपटॉपवर दीर्घकाळ बसलं जातं, त्यानंतर कॉम्प्युटरवर बसलं जातं, मोबाईलवर जास्त ऑनलाईन वर्किंग केलं जातं. लहान मुलं टी व्ही जास्त वेळ पाहतात, लहान मुलं मोबाईल खेळतात. मोठाली माणसं जे आहेत लॅपटॉपवर ऑनलाईन वर्किंग बराच वेळ काम करावं लागतं. आणि त्यामुळं जे आहेत ड्राय सिंड्रोम आहेत किंवा दृष्टिदोष निर्माण होणं, दृष्टीशी रिलेटेड अनेक व्याधी निर्माण होणं, तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर त्यासाठी चिकित्सात्मक करावयाचे जे उपक्रम आहे त्यापैकी तर्पण पुटपाक हा उपक्रम शास्त्रकारांनी 24व्या अध्यायामध्ये अष्टांग हृदयामध्ये सूत्रस्थानाच्या 24व्या अध्यायामध्ये सविस्तर आणि सुंदररित्या वर्णन केलेलं आहे. तर आज आपण ते पाहणार आहोत. तर तर्पण पुटपाक विधी अध्यायामध्ये सांगत असताना शास्त्रकार सांगतात की तर्पण हे जे आहे, नयने ताम्येती स्तब्धे शुष्के वृक्षे अभिघातते वातपित्तातुरे जिव्हे शीर्ण पक्षा विलक्षणी. तर तर्पण कोणाच्या बाबतीमध्ये करावं, त्यासाठी नेत्राची कंडिशन काय असेल, तर नेत्राच्या कंडिशनमध्ये सांगितलेलं आहे की नेत्रामध्ये अशक्ततापणा असेल, ओढ असेल, ओष असेल, वृक्षता असेल किंवा नेत्रामध्ये वक्रता आलेली असेल किंवा काही अभिघात झालेला असेल, वातपित्त विकार असेल, कृच्छोन्मीलन असेल, डोळ्याची उघडझाप करण्यासाठी जर त्या रुग्णाला जर त्रास होत असेल तर अशा वेळेस अस्पष्ट दूरचं किंवा जवळचं दर्शनासाठी सुद्धा त्याला जर अस्पष्ट दर्शन होत असेल तर त्यासाठी. त्यानंतर शिराहर्ष आहे, शिरोत्पात आहे, तिमिरासारखे जे नेत्राची व्याधी आहेत त्यासाठी. स्पंद म्हणून एक सांगितलेलं, तर स्पंद याचा अर्थ डोळ्यातून पाणी गळणं वगैरे आहे. अधिमंथ, अन्योतोवात, वातपर्याय किंवा फूल यासारखे विकार पडत असतील किंवा डोळ्यामध्ये लाली निर्माण झालेलं असेल, शूल निर्माण झालेलं असेल, चुरचूर किंवा पू वगैरे निर्माण होत असेल तर अशा वेळेस जे आहे तर तर्पण सारखा विधी त्या रुग्णांमध्ये करावा. त्यासाठी निवांत स्थानी अगोदर शरीराचा जो कोठा आहे त्याचे कोठ्याची जी आहे शुद्धी करून घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर मस्तकाची शुद्धी करणं गरजेचं आहे. रोग्याला उतानं झोपवायचं आहे, निवांत स्थळी झोपवायचं आहे. आणि हे जे आहे तर प्रातः आणि सायंकाळी आपण तो विधी करू शकतो. तर त्याच्यामध्ये शास्त्रकारांनी याच्यामध्ये वर्णन करत असताना तिसऱ्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की काले साधारणे प्रायः सायंच उत्तान शयिनः. तर पेशंटला उताने निजवून त्याला प्राय म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी अशा रीतीने तुम्ही तर्पण विधी त्या पेशंटच्या बाबतीमध्ये करू शकता. तर याच्यामध्ये जे आहे अगदी सहजगत्या सोप्या पद्धतीने प्रत्येकजण ही चिकित्सा घरी सहजगत्या करू शकतो. त्यासाठी थोडंसं निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हे करत असताना तुम्ही जो काही चिकित्सक त्याच्यासाठी करणार आहे त्या चिकित्सकाकडून व्यवस्थित त्याची माहिती, वैद्याकडून व्यवस्थित माहिती करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सांगत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की डोळ्याच्या बाहेरून साधारणतः जे सांगितले यवमाशमयी पाली नेत्रकोशाद्वही समाम द्व अंगुलेच्या दृढा कृत्वा यथास्व सिद्धमावेत सर्पिणी मिळते नेत्रे तत्वांबू प्रविला मापितम. असं सांगितलेलं आहे की डोळ्याच्या बाहेरून जे आहे तर 2 बोटे उंचीची घ्यायला सांगितलेले आहे. जर त्याच्यासाठी जी तुम्हाला पाळी तयार करायची आहे तर ती 2 बोटे उंचीची त्यांनी घ्यायला सांगितलेली आहे. 2 बोटे उंचीची तुम्ही उडदाची पाळी करू शकता किंवा त्याच्यानंतर तुम्ही सातूचे किंवा उडदाच्या डाळीची पिठाची तुम्ही पाळी करू शकता. ती पाळी करत असताना डोळ्याभोवती पूर्ण गोलाकार आकाराची पाळी करायची आहे. आणि त्यामध्ये त्या रुग्णाच्या दोषानुसार म्हणजे त्या रुग्णाचा जो व्याधी आहे
तर त्या व्याधीच्या दोषानुसार तुम्हाला ती चिकित्सा करायची आहे. तर चिकित्सा करत असताना तुम्हाला दोषानुसार तुम्हाला औषध जे घ्यायचं आहे तर ते त्यानुसार सिद्ध घ्यायचं आहे आणि ते ऊन पाण्याच्या उष्ण झालेल्या उष्ण पाण्याच्या उष्णतेने त्याला पातळ करायचं आणि नंतर डोळे झाकलेले असताना घालायचं, डोळे उघडे ठेवायचे नाही आहेत. तर त्याच्यामध्ये श्लोकामध्ये सुद्धा सांगितलं की सर्पी निर्मिलते नेत्रे तत्वांबू प्रविला पितम असं सांगितलेलं आहे की डोळे झाकलेले असताना ते तेल ज्या उष्णतेने पाण्याच्या उष्णतेने जे तूप जे आहे तर ते जे पातळ केलेलं आहे तर ते त्याच्यामध्ये डोळे झाकलेले असताना घालावे. त्यासाठी उडदाची आकाराची पूर्ण डोळ्याभोवती पाळी करावी. ती पाळी करत असताना ह्या डोळ्याभोवती पूर्ण अशी पाळी करावी, ह्या डोळ्याभोवती सुद्धा ती पाळी करावी आणि ती पाळी असताना ती 2 बोटे उंचीची सांगितलेली आहे. उडदाची किंवा सातूची पिठाची तुम्हाला ती पाळी करायची आहे हे त्याच्यात सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला महास्नेहापैकी 4 स्नेह सांगितलेले आहेत. घृत आहे, तेल आहे, वसा आहे, मज्जा आहे. जास्त करून दैनंदिन वापरामध्ये किंवा प्रॅक्टिसमध्ये त्रिफळा घृत हे नियमितरित्या तर्पणासाठी वापरले जातं. परंतु जर तुम्हाला रातंधळेपणा असेल, वातजन्य नेत्ररोग असतील किंवा तिमिर असेल किंवा डोळे कृच्छुन्मीलन असेल किंवा इत्यादी विकारावर सुद्धा तुम्ही वसेचा सुद्धा वापर करू शकता. मात्र ती तूप असो किंवा वसा असो, पण मात्र ती पापण्यांची जी अग्रे आहेत ही पापण्यांची अग्रे आहेत. इथेही पापण्यांची अग्रे आहेत. तर पापण्यांचे अग्रे बुडेपर्यंत तर ती घालावी असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. तर आता आपण उडदाची पाळी केली किंवा सातूची पाळी केली, 2 बोटे उंचीची केली, त्याच्यामध्ये घृत टाकले, ती पापणी भिजेपर्यंत घातले, पेशंटला उताने निजवले, प्राय किंवा सायंकाळी आपण ते तर्पणविधी करतोय. परंतु हे करत असताना किती वेळ करावं, किती कालावधीपर्यंत करावं, केव्हा ते घृत किंवा तैल किंवा मज्जा यापैकी जे द्रव्य आपण टाकलेलं आहे तर ते कधी काढावं याबाबतीत सुद्धा शास्त्रकारांनी पुढे वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये वर्णन करत असताना सांगितले मात्रा विगणित तत्र वर्तम संधी सीतासिते दृष्टोचो कर्मशो व्याधो शतम त्रिणीच पंचज शतानी सप्तचा अष्टो च दशमंथे दशानिले पित्तेश षट स्वस्थ वृत्ते च बलासे पंचधारे. यामध्ये सांगत असताना शास्त्रकार असं सांगतात की ज्यावेळेस तुम्ही उडदाची पाळी करताय, त्याच्यामध्ये घृत टाकताय, त्याच्यामध्ये पापण्या भिजवताय, डोळे बंद ठेवलेले असताना तुम्ही त्याच्यामध्ये घृत टाकताय, तर हे कधी काढावे तर त्याच्यानुसार तुम्हाला असणाऱ्या आजारानुसार, तुमच्या असणाऱ्या नेत्राच्या असणाऱ्या आजाराच्या दोषदृष्टीनुसार तर ते तुम्हाला डोळ्यांची उघडझाप करायची. तर त्याचेसुद्धा त्यांनी कालावधी सांगितलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं की स्नेह जे आहे तर ते पापण्या, संधी, जे तुमचं पांढरं बुबुळ आहे, काळं बुबुळ आहे, दृष्टी आहे, यांच्या विकारामध्ये 100 समजा जर पापण्यांचा जर विकार असेल तर 100 सेकंद किंवा 100 मात्रापर्यंत तो धारण करावा. त्याच्यानंतर जर संधी, नेत्रशयाची संधी जी आहेत तर त्याच्याशी रिलेटेड असेल तर 300 मात्रापर्यंत ते धारण करावं. त्याच्यानंतर काळे बुबुळ आहे तर याच्या बाबतीमध्ये असेल तर ते 500पर्यंत करावं. पांढरे बुबुळ असेल तर 500पर्यंत करावं, काळे बुबुळ असेल तर 700 मात्रापर्यंत करावं आणि दृष्टीच्या मात्र तुम्ही 800 मात्रापर्यंत ते तो जो द्रव्य जे टाकलेला आहे तुम्हाला पाळीच्या आतमध्ये, घृत असेल, वसा असेल, तर ते तितक्या मात्रेपर्यंत तुम्ही ते धारण करायला हवं. त्याच्यानंतर सांगत असताना अधिमंथ किंवा वातविकार याच्यामध्ये मात्र तुम्हाला 1000 मात्रापर्यंत तुम्हाला ते ठेवायचं आहे. साधारणतः 1000 मात्राचा कालावधी जो आहे तर तो 15 मिनिटापर्यंत साधारणतः धरला जातो की 15 मिनिटापर्यंत तुम्हाला ते ठेवावं. पित्तविकार आणि निरोगी मनुष्य असेल, आता निरोगी मनुष्याने तर्पण विधी करावा का? नक्कीच करावा. पंचकर्मापैकी आणि पंचकर्माचे इतर जे असे तर्पण, पुटपाक, धूमपान वगैरे हे जे नंतरचे जे विधी आहे, पंचकर्म केल्यानंतरचे विधी आहेत, तर याच्यामध्ये निरोगी जो मनुष्य आहे त्यालासुद्धा हे विधी करता येतात. त्यासाठी व्याधीच असावा असं काही नाही आहे. कारण आयुर्वेदामध्ये जे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम हे जे सांगितलेलं ते त्यासाठी सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये वातविकार असतील आणि अधिमंतासारखे जर आजार असतील तर 1000 मात्रापर्यंत ते तुम्ही घृत किंवा वसा किंवा जे तुम्ही द्रव्य त्या दोषदृष्टीनुसार, व्याधीच्या दृष्टीनुसार टाकताय तर ते तुम्हाला ठेवता येऊ शकतं. पित्तविकार आणि निरोगी मनुष्य असेल तर ते 600 मात्रापर्यंत तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर कफविकार जर असतील तर 500 मात्रापर्यंत तुम्ही ते ठेवू शकता.
आता हे द्रव्य ठेवल्यानंतर 500 मात्रापर्यंत साधारणतः तुम्ही 1000 ते 1000 मात्रापर्यंतचा जो कालावधी आहे तो 15 मिनिटापर्यंत आहे. तुम्ही 5 ते 10 ते 15 मिनिटं या कालावधीपर्यंत तुम्ही ठेवू शकता. डोळ्याची जी उघडझाप होते ते यानुसार ते मात्रा मोजल्या जातात की 600 मात्रा आहेत तर त्याला किती कालावधी लागतो, तर त्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे. 100 आहे, 300 आहे, 500 आहे, 700, 800 आहे. तर हे मात्राचं जे गणित आहे की डोळ्याची उघड आणि झाप होण्यासाठी जेवढा कालावधी राहतो त्याला एक मात्रा असं म्हटलेलं आहे शास्त्रकारांनी. तर ती मात्रा ती इथे धरली जाते. तर हे सगळं केल्यानंतर तुमच्या त्या मात्रेपर्यंत जर तुम्ही पेशंटला ते घृत जर त्याच्यामध्ये ठेवलं तर नंतर काय करावं असं सांगितलं की डोळ्याच्या कोपऱ्याजवळच्या पाळीला इथं जिथं पाळी असेल तर त्या पाळीला एक छोटंसं छिद्र पाडायचं आहे. कृत्वा पांगे ततो द्वारम स्नेहम पात्रे तुगाले वेवेच्च धूमम नेक्षेत व्योमम रूपम च भास्वरम. तर इथे थोडंसं छिद्र पाडायचं, तो स्नेह एका भांड्यामध्ये गळू द्यावा आणि मग धूमपान करावायला सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये जो कॉन्ट्राइंडिकेशन जे आहे तर ते मी प्रकाशाकडे किंवा चकचकीत पदार्थाकडे किंवा प्रकाश झोताकडे किंवा तुम्ही उन्हामध्ये जाऊ नये, प्रकाश झोताकडे पाहू नये हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर त्याच्यानंतर धूमपान करायला सांगितलेलं आहे. याच्यामध्ये जर आता शास्त्रकार असं सांगतात की आता तर्पण विकार झालेला आहे, तर्पण द्यावं कधी, एक दिवसांनी द्यावं, 2 दिवसांनी द्यावं, 3 दिवसांनी द्यावं, याचंही वर्णन शास्त्रकारांनी याच्यामध्ये केलेलं आहे. वातविकार असेल तर तुम्ही दररोज देऊ शकता, पित्तविकार असेल तर 1 दिवसाआड द्या आणि कफविकार असेल, निरोगी स्थिती असेल तर 2 दिवसाआड तर्पण द्यायला काही हरकत नाही. याप्रमाणे तर्पण क्रिया लागू होईल तोपर्यंत करावी. शास्त्रकारांनी इथं सांगितलं इत्थम प्रतिदिनम वायू पित्ते त्वेकांतरम कफे स्वस्तेचं अंतरम दद्यात तृप्तेरती योजित. तर याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे की वातविकार असेल तर दररोज तुम्हाला तर्पण करणं गरजेचं आहे, पित्तविकार असेल तर 1 दिवसाआड करणं गरजेचं आहे, कफविकार आणि निरोगी मनुष्य असेल तर 2 दिवसाआड तुम्ही तर्पण केलं तर चालेल. तर आता तर्पण क्रिया लागू झाली की त्याचे सम्यक जे लक्षण आहेत तर ते काय सांगितलेले आहेत. तर शास्त्रकारांनी 11व्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे की प्रकाश क्षमता स्वास्थ्यम विशदम लघुलोचनम तृप्ते विपर्यो तृप्ते अतितृप्ते श्लेष्मजा रुजा. तर्पण क्रिया लागू झाली, तुम्ही जे केलेलं तर्पण विधी आहे तर तो पेशंटला व्यवस्थित त्याला लागू झाले म्हणजे काय की त्याला प्रकाश सहन व्हायला लागतो. त्यानंतर डोळ्याला जे आहे स्वास्थ्य निर्माण होतं, त्याच्यानंतर स्वच्छता निर्माण होते, नंतर लघुता निर्माण होते. याच्या वेळेस जर तर्पण क्रिया योग्य झाली नाही आहे तर त्याचे विरुद्ध असे लक्षणं निर्माण होतात आणि कफजन्य विकार त्याला निर्माण होतात. तर्पण क्रिया लागू झाल्यानंतर त्याला प्रकाश सहन होते, त्याच्या जी डोळ्यांना जी आहे स्वस्थता निर्माण होते आहे, स्वच्छता निर्माण होते आणि लघुता निर्माण होते. हे त्याची सम्यक जी लक्षणं आहे तर ती त्याच्यामध्ये दिसतात. त्यानंतर स्नेहपानानंतर जसं तुम्ही अभ्यंतर स्नेहपान केल्यानंतर जसं शरीराला ग्लानी आणि थकवा येतो तसं दृष्टीलाही ग्लानी आणि थकवा येतो. या दृष्टीला बल देण्यासाठी पुटपाकाची योजना केलेली आहे. तर पुटपाकाची योजना करत असताना पूर्वोक्त व्याधीवरच होतो. त्याच्यामध्ये जसं तुम्हाला स्नेहपान केल्यानंतर तुम्हाला जसा थकवा येतो तसाच थकवा हा तर्पण केल्यानंतर सुद्धा केला जातो आणि म्हणूनच नंतरचा केला जाणारा जो विधी आहे तर त्याला पुटपाक म्हटलेला आहे. आणि म्हणून दोन्ही तर्पणानंतर केला जाणारा पुटपाक विधी आहे. म्हणूनच शास्त्रकारांनी त्याच्यात वर्णन करत असताना तर्पण पुटपाक विधी अध्याय व्याख्यासन असं शास्त्रकारांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये वात पित्त आणि कफदोषानुसार सुद्धा पुटपाकाचे प्रकार सांगितलेले आहेत. तर वातावर जो आहे तर तो स्नेहन पुटपाक करावा, कारण वातविकाराच्या पेशंटला आपल्याला प्रतिदिवशी तर्पण करायचं आहे तर त्याला स्नेहन पुटपाक करणं गरजेचं आहे. कफास्त्रित वात असेल तर लेखन पुटपाक करावा. दृष्टी दौर्बल्य आहे, वातपित्त रक्त यापासून होणारे विकार आहेत तर त्याला प्रसादन पुटपाक करावा असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. आता स्नेहन पुटपाक तयार कसा करावा याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की याच्यामध्ये बिलेशह प्रस अणू प्राण्यांचे मेद मज्जा वसा मांस किंवा जीवनी औषधे यांचा दुधाशी कलक करून करावा. याच्यामध्ये जीवनी औषध जे आहे जीवक ऋषभक मेदा महामेदा काकोली शिरका कावली मृदकपर्णी माशपर्णी शालीपर्णी हे जे आहेत ते हे जीवनी औषधं जे आहेत यांच्या दुधाशी संयोग करून सुद्धा तुम्हाला ते स्नेहन पुटपाक करता येऊ शकतो. आणि स्नेहन पुटपाक हा वातविकारावर केला जातो. नंतर त्यांनी सांगितलेलं आहे की जो लेखन पुटपाक आहे तो कफास्त्रित वातावर केला जातो आणि दृष्टी दौर्बल्यावर केला जातो. तर याच्यामध्ये जे आहेत तर ते जंगल किंवा मृग पक्ष्यांचे मांस वगैरे घेतलं जातं. लोह मोती शंख समुद्र फेन वगैरे यासारखं घेतलं जातं. हे दह्याच्या निवडीबरोबर वाटून त्याचं लेखन पुटपाक करता येतं. आता आपल्या याच्यामध्ये जे आहे तर ते सुरमा वगैरे वापरून किंवा मोती शंख उपलब्ध होऊ शकतात, सेंधव हरताळ
यासारखे द्रव्य दह्याच्या निवडीबरोबर वाटून लेखन पुटपाक तुम्हाला करता येऊ शकतो. ज्याच्यामध्ये दृष्टी दौर्बल्य आहे, कफास्त्रित वात आहे, अशाच्यामध्ये तुम्ही लेखन पुटपाक करू शकता. प्रसाधन पुटपाक जे आहे तर ते वात, पित्त आणि रक्त यापासून जे होणारे विकार आहेत तर याच्यामध्ये प्रसाधन पुटपाक करावा. प्रसाधन पुटपाकामध्ये मृगपक्ष्यांची यकृत, मज्जा, वसा, आतडे, हृदय, मांस यासारखी जी आहे तर ती द्रव्य वापरावीत. आता ती जर उपलब्ध होत नसतील तर मधुर वर्गातील औषधं जे आहे तर ते स्तन्य जे आहे तर त्याच्यामध्ये घेऊन स्तन्यात दुधामध्ये वगैरे वाटून थोडंसं तूप मिसळायला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये श्लोकामध्ये सांगत असताना शास्त्रज्ञांना सांगे मृगपक्षीय मज्जा व सांद्र हृदयामिषे मधुरे सघृते स्तन्य क्षीर पिष्टे प्रसादनम, असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की दुधासोबत उगळून द्यावं, थोडंसं तूप मिसळावं. क्षीरपिष्टे प्रसादनम, सघृते सांगितले, सघृते स्तन्य क्षीरपिष्टे प्रसादनम असं शास्त्रज्ञांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर लेखन, स्नेहन आणि प्रसाधन हे जे आहे तर हे पुटपाक करत असताना सुद्धा लेखन पुटपाक हा जो आहे 100 मात्रापर्यंत करावा, स्नेहन पुटपाक जो आहे तो 200 मात्रापर्यंत करावा आणि प्रसाधन पुटपाक आहे हा 300 मात्रापर्यंत करावा असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर धूमपान जो विधी आहे तर तो स्नेहन आणि लेखन या पुटपाकानंतर धूमपान करावे, प्रसाधनानंतर मात्र करू नये. तर्पणानंतर पुटपाकाचे सुद्धा न्यूनाधिक किंवा सम्यक योग लक्षण आहेत. जे नस्य देण्याला योग्य नाही त्यावर तर्पण पुटपाक करू नये. नस्याला जे योग्य आहेत त्याच लोकांना तर्पण पुटपाक करावा असं शास्त्रकारांनी करायला सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये पथ्यापथ्य जे पाळायचे की तर्पण पुटपाक जितके दिवस कराल, दिवसाड तुम्ही म्हणजे वात दोष असणाऱ्या किंवा वातविकार असणाऱ्या पेशंटला प्रति दिवशी करतायत, पित्तविकार असणाऱ्याला 1 दिवसाड करतायत आणि जी निरोगी स्थिती असणाऱ्या पेशंटला आहे तर ते 2 दिवसाड करतायत. अशा जेवढे तुम्ही दिवस तर्पण करताय तितके दिवस तुम्हाला पथ्यपाणी पाळणं गरजेचं आहे. तर रात्री हे सगळं करत असताना तुम्ही जर रात्री ज्यावेळेस निजणार आहे त्यावेळेस मोगऱ्याची फुले किंवा मालतीची फुले याच्यामध्ये डोळ्यावर बांधायला सांगितलेले आहे. याच्यामध्ये श्लोकामध्ये 21व्या श्लोकामध्ये सांगितले की मालती मल्लिका पुष्पे बद्धाक्षो निवेश सन्निशी. तर निशी जे आहे, रात्री जे आहे तर ते उपयोग चालू असताना रात्री नेसते मालतीची किंवा मोगरीची फुले जी आहेत तर ती डोळ्यावर बांधायला सांगितलेली आहे. तर नेत्राचं जर बल तुम्हाला टिकवायचं असेल, वाढवायचं असेल तर तर्पण पुटपाक विधी जो शास्त्रकारांनी सांगितलेला आहे अत्यंत महत्त्वाचा असं सांगितलेला आहे. शेवटल्या श्लोकामध्ये 22व्या श्लोकामध्ये शास्त्रकार म्हणतात सर्वात्मना नेत्रबलाय यत्ने कुर्वीत नस्यांजन तर्पणाद्ये दृष्टीचं नष्ट विविधम जगश्च तयोमयो जायत एक रूप. नेत्राचं बल राखण्याकरता नस्य, अंजन, तर्पण इत्यादीसाठी योगाने सर्वस्वी झटायला सांगितलेलं आहे. कारण दृष्टीचा नाश झाला तर ह्या जग जे आहे ते तुमच्यासाठी अंधाररूप होणार आहे. जग तुमच्याशी एकरूप राहणार नाही आहे. जग हे अंधारमय होऊन जाणार आहे. तर त्याच्यासाठी नेत्रासाठी तुम्ही नस्य आहे, अंजन आहे, तर्पण हे जे उपक्रम आहेत तर ते करणं गरजेचं आहे. तर असा हा तर्पण पुटपाक विधी अध्याय शास्त्रकारांनी अत्यंत सुंदररीत्या वर्णलेला आहे. होप सो तुम्हाला सगळ्यांना चांगलं व्यवस्थित समजलं असेल. तर यानंतरचे आपण व्हिडिओ साधारणतः फार कमी दिवसांच्या अंतराने टाकणार आहे. तर तोपर्यंत डॉक्टर ढोले सिंपल आयुर्वेदाला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन हे दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.